कोणी संख्या आहे का कसं ओळखायचं? समजा मी 5 लिहिलं, मला 5 ही त्रिकोणी संख्या आहे का पाहायचं आहे. तर काय करायचं? 5 गुणिले 2 करायचं. 5 गुणिले 2 किती? 10. आणि ही 10 सलग कोणत्या दोन पाड्यात आहे का? म्हणजे दोन संख्यांच्या गुणाकारात येते का बघा. म्हणजे 5 दुने 10 आहे की नाही? अशी पाहिजे. बेट त्रिक 6, 2 आणि 3 अशी आहे का 10? नाही. म्हणून ती त्रिकोणी संख्या नाही. आता त्रिकोणी संख्या असलेले एक उदाहरण घेऊ आणि चेक करू. 3 घेतला आपण. तर 3 ला काय करायचं? 3 दुने 6. बरोबर नाही? तर 6 असं कुठल्या पाड्यात आहे का? सलग पाड्यात. त्याचा गुणाकार सलग आला पाहिजे. बेट त्रिक 6. बेट त्रिक 6. तर 3 ही त्रिकोणी संख्या आहे आणि या त्रिकोणी संख्येचा पाया 2 आहे. काय आहे? 2. पाया पण काढायला येतो आपल्याला. जर त्रिकोणी संख्या दिली तर तिचा आपल्याला पाया काढता येतो. कसा काढायचा? त्रिकोणी संख्या गुणिले 2 आणि जे उत्तर येईल ते कुठल्या पाड्यात आहे? बेत्रिक 6. बेत्रिक 6 आणि मग 2 ही त्याचा काय झाला? पाया. ही पाया काढण्याची पण पद्धत आहे आणि त्रिकोणी संख्या ओळखण्याची. म्हणून 3 ही त्रिकोणी संख्या आहे, 5 ही त्रिकोणी संख्या नाही.